होते. संविधान मंडळाचे काम 9 डिसेंबर 1946 ला सुरू झाले होते. संविधान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिंहांनी काम पाहिले. ते 2 दिवस अध्यक्ष होते. संविधानाचे पुढील अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र प्रसाद यांनी काम पाहिले. संविधान मंडळात अनेक दिले गेले होते. त्या क्षेत्रातील तज्ञ लोक त्या समितीमध्ये होते. या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जास्त काम केलेली समिती होती मसुदा समिती. जगातली अनेक राज्यघटना अभ्यास असलेले श्री बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी होते. या समितीत इतर लोक सुद्धा होते. मात्र या समितीत बाबासाहेबांचे सर्वात जास्त काम केलेले होते. घटनेचे मसुदा यांनी लिहिले असं म्हणायला सुद्धा वाव आहे. त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. धन्यवाद. संविधान दिनाची माहिती सांगण्यासाठी येत आहे समीक्षा चौरे. तळपत राहून सूर्यासारखा औरत झिजला चंदना समान, बनवलं माणूस शिकवली मानवता आणि झाला मनामनावर विराजमान. जो बनला त्या गाणे अनाथांचा नाद, क्रांतीवीर युग पुरुष संविधानाचा शिल्पकार. मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकवण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान. मित्रांनो, 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस. कारण त्याच दिवशी जो समाज जातीयतेच्या विळख्यात अडकलेला होता, अज्ञानाच्या अंधकाराखाली पडलेला होता, गुलामगिरीच्या बांधण्यात जखडलेला होता, तो समाज अस्पृश्य म्हणून हिणवला जात होता, त्या समाजातील एक व्यक्ती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस रात्रीचा दिवस करून भारतीय राज्यघटना त्यांनी भारत देशाच्या स्वाधीन केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिले. संविधानाने मतदानाचा, स्त्री पुरुष समानतेचा आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला. मित्रांनो, भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू करण्यात आली. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. धन्यवाद. प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे शिवांश पायमोडे. संविधान कोणत्या तारखेला स्थापन करण्यात आले? लागू करण्यात आले. समर्थ. बरोबर. संविधान सभेचे अध्यक्ष कोण? राधेश्याम. बरोबर. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? चूक. बरोबर. धन्यवाद. देश तुमचे आहे, सूर्यचंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण सार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सातव सर हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षिका जगताप मॅडम
यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज संविधान दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री सातव सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ आंबरे मॅडम, या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती पाटील मॅडम, चौधरी मॅडम, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, या संविधान दिनाचं महत्त्व इयत्ता 5वी चे विद्यार्थी यांनी छान असं त्यांचा परिपाठ सादर केलेला आहे. संविधान दिनाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्यांच्या परिपाठातून वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं जे नियोजन होतं, खूप छान प्रकारचं नियोजन केलं. त्यांचे वर्ग शिक्षक श्री जाधव SD सर आणि त्या छोट्या मुलांनी त्यांची तयारी अगदी चांगल्या प्रकारे केलेली होती. हा संविधान दिन आपण प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिमा पूजन आणि संविधानाचं प्रतिमा पूजन करून आपण हा दिन साजरा केलेला आहे. त्यानंतर या संविधानाचं महत्त्व म्हणजे तो दिन ज्या दिवशी अंमलात आला त्या दिवसाचं महत्त्वही सांगून झालेलं आहे आणि त्यामुळे आता फक्त या संविधान दिनाच्या सर्व माझ्या सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. झुळकेनं मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या कवळ्या किरणांनी प्रसन्न वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली, म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचं शब्दरूप आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रेयस दोरके यांनी सादर करावे अशी मी त्याला विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सातव सर, उपमुख्याध्यापिका श्री आंबरे मॅडम, पर्यवेक्षिका श्री जगताप मॅडम, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख श्री पाटील मॅडम व इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रेयस अरुण दोरके. आज संविधान दिनानिमित्त सातव सरांनी आम्हाला कार्यक्रम सादर करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व माझ्या 5वी च्या मित्रांनी सुद्धा चांगला परिपाठ सादर केला, मी त्यांचेही आभार मानतो व तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम शांततेपणे ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.